मिट्टी की ताकत, मिट्टी की शान, इसी से चलता है सारा जहां। पसीने की बूंदे जब इसमें मिलती है, तब खुशियों की फसलें खिलती हैं। जिस माटी में बसता मेरा प्राण है, उस माटी के हम तो एक किसान हैं। जिस माटी में बसता मेरा प्राण है, उस माटी के हम तो एक किसान हैं। ये पुरखों के कर्मों का सम्मान है, ये पुरखों के कर्मों का सम्मान है। किसान है हम रे किसान है। भात शेतीची कामं सगळ्याकडे चालू असा आणि पावसाच्या दुष्काळापासून तर शेतकऱ्याचे कष्टदायक झालेले असा। तर त्या बाबतीत सगळ्यांपुढे पाण्याचे दुष्काळ हे झाले सगळ्या खबर हा पाऊस ना जाऊन घेऊन जाल्यार अजून असे बरेचसे कारण असा जे तुमका ह्या व्हिडिओत मी धाडतलो। जी व्हिडिओ मी केली असा ह्या व्हिडिओत फक्त मी शेताच्या बद्दल नाही, जर जसे आम्ही जे काय केले असा तर त्याचे परिणाम काय असा जाल्यार आम्ही जीवन जगता असताना तर जीवनात जगूचे आमकां जे काय श्रेष्ठ असा, जे काय आवश्यकता असा, जी जरूरत आमची पुराय करूसाठी, जे ह्या जीवनासाठी आम्ही आज तेच खंय तरी विसरून गेल्ले असा आणि नाका ती गोष्टीक जास्ती सहकार्य दिलोला आणि नाका ती गोष्टी जास्ती करलोला। तर ती जसे की माणसाक जी जरूरत असा, जी खावच्याक जीवनासाठी, जीवन जगूसाठी जे पोटाक खावूक जाय आणि त्याच्यानंतर जसे की पाणी हो वारो, फक्त आम्ही वारो म्हणलो जायना, जो वारो ह्या कितूल्यान येता, ह्या झाडांतल्यान येता, तर त्याच्यासाठी जंगल हे बी आवश्यकता असा। आम्ही जे आज काय पोटाक खावच्याक जे काय आम्ही वस्तू जसे भात उरो, तशी इतर फळां जी काय पिकां जी आसा ती आम्ही खावच्यासाठी अपेक्षित असा, तर ती सगळी मेळचिली ह्या नेचरांतल्यान। आणि आज प्रकृती म्हणजे एक सुखासाठी, समाधानासाठी नाही, जरा सुखासाठी म्हणून सांगू शकता की लोकां म्हणजे पेक्षा आम्ही की त्यो ज्यो वाट्यो ज्यो आसा ज्यो बेगिना म्हणजे आमकां अर्जंटली जाय, कष्ट कमी जाय, आमकां मेहनत करची नाका आमकां। तर बिन मेहनती शिवाय जे फळ मेळचे आसा ते फळाची अपेक्षेन आमी आजकाल जे आमी काय करू लागला, पीक जरी काडू लागला जाल्यार तेज्यासाठी आमी काय काय वापरता हे तुम्ही बरेच व्हिडिओत बघता। तेका रासायनिक सारे उरू, जो ती औषधां उरू, कॅमिकल उरू, तर इतर असे काय ते सगळे वापरता आणि आज पैशासाठी माणूस काहीही करता। जसे तुमका उदाहरणाक मी काय सांगू जाय दिवू जाय म्हणना की त्यामुळे आजकाल सोशल मीडिया तुम्ही सगळे काही बघता, जर तितूर तुमका सगळे काही दिसता जाल्यार तिका आमकां दिसता की त्याच्या बद्दल ते वायट आसा हे बी तुमका खबर आसा, जाल्यार ते आमी खावनी म्हणून खबर आसा, बट तुम्ही ते सगळे खबर आसून घेवन तेजेच एक्सेप्ट करू लागला की तेच तुमकां जाय, तेजे स्वीकार करू लागला तुम्ही आणि तेच जीवन जगू लागला। आणि जर ते नेग्लेक्ट केले, जर ते तुम्ही नाका म्हटले जाल्यार तुमकां स्वता कष्ट घेवचे पडटले न्ही, मेहनत घेवची पडटली। तर हे प्रॉब्लेम तुम्ही हे करू लागला, जसे की त्या गोष्टीक लागून कितले तरी मोठे प्रॉब्लेम जालेले हे तुमकां हेज्या फुडें कळटलें, आज बी कळला। जसे की जीवनात जगूसाठी तर तुमकां काय आवश्यकता आसा म्हळ्यार की हे शरीर
हे आरोग्य तुमचे बरे उरत तर तुम्ही बरे जीवन जगू शकता. तर त्याच्यासाठी काय करू जाय की आमचे जेवण व्यवस्थित करू जाय, आमची जी वागणूक असा जी जीवनात आम्ही जगत असा ती वागणूक आम्ही सारखी दवरूं जाय. तर हे गोष्टी केल्यारच काहीतरी आम्ही बरे जीवन जगू शकतले आणि हे आरोग्य बरे उरल्यारच आम्ही जीवनात सुखी उरू शकता, समाधानी उरू शकता. जाल्यार हे ज्या गोष्टींतल्यान मेळटा त्योच गोष्टी आम्ही आज सोडून दुसरे गोष्टी की स्वीकार करूला, दुसरे गोष्टी आम्ही ते जास्ती एक्सेप्ट करून घेऊन पैशा फाटल्यान जास्ती आम्ही वचूला. पैसे जीवनात नकाशाने पैसे आवश्यकता असा, पण जितली जरूरत असा त्याच्यापेक्षा जास्ती आमची अपेक्षा असा. तर मी नेचरच्या बद्दल एक व्हिडिओ घालला जे मातीची जी किंमत असा आज जी लोकांकी कळना ती आज ह्या व्हिडिओतल्यान दाखवचं असा की काय त्याची दुर्दशा जाऊ लागला आणि आम्ही आज त्याची दुर्दशा करू लागला म्हणून घेऊन. हम्म.